नाशिक शहरासह जिल्हाभरात बुधवारी मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली। 24 तास पाऊस झाला आणि यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे। आज सकाळपासून काही प्रमाणामध्ये पावसाने विश्रांती जरी घेतली असली तरी गोदावरीची पूरस्थिती अद्यापही कायम आहे। आपण आता गोदावरीची ही दृश्य बघत आहोत। खवळलेली गोदावरी, रुद्ररूप धारण केलेली गोदावरी असं याचं वर्णन करावं लागेल, कारण ज्या ठिकाणी आपण उभा आहोत अहिल्याबाई होळकर पूल आहे, याच्या बरोबर जर खालच्या बाजूला बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये खवळलेलं पाणी हे रामकुंडाच्या दिशेने जाताना आपल्याला बघायला मिळतं आहे। गंगापूर धरणामधनं गोदावरी नदी पात्रामध्ये साधारणतः 7372 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होतोय। मात्र या ठिकाणी जिथे आपण उभा आहोत या ठिकाणाहून तब्बल 10,854 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग हा पुढच्या बाजूला म्हणजे रामकुंडाच्या दिशेने जाताना दिसतोय। इथली आजूबाजूचे सर्व रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। जे दीपस्तंभ उभारण्यात आलेले होते ते दीपस्तंभ देखील पाण्याखाली गेलेले आहेत। समोरच्या बाजूला आपण रामकुंड बघत आहोत। रामकुंडाच्या बाजूला वस्त्रांतरगृह आहे। हा संपूर्णच्या संपूर्ण परिसर पाण्याखाली गेलेला आहे। ज्या ठिकाणी गांधी ज्योत आहे आणि जिथे धार्मिक विधी पार पाडले जातात तो परिसर देखील पाण्याखाली आहे। समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर दुतोंड्या मारुती आहे। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलेलं आहे आणि त्याच्याच समोरच्या बाजूला पाताळेश्वर मंदिर आहे, यशवंतराव महाराज यांचं मंदिर आहे। पुढच्या बाजूला आणखी जे छोटे छोटे मंदिर आहे, हा संपूर्णच्या संपूर्ण परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। गोदावरी नदीचं एक मोठं विशाल असं पात्र आपल्या नजरेस पडतंय, कारण गोदावरी नदीच्या बाजूला जे रस्ते आहेत त्या सर्व रस्त्यांवर पटांगणावर पाणीच पाणी बघायला मिळते। हे सर्व पाणी आता नांदूर मधमेश्वर धरणाच्या दिशेने झेपावतं आहे आणि नांदूर मधमेश्वर धरणामधनं तब्बल 45,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग हा जायकवाडीच्या दिशेने जातोय। त्यामुळे नाशिककर या गोदावरीच्या पुराच्या पाण्याचा आनंद घेत आहेत, इथे बघण्यासाठी गर्दी करत आहेत। परंतु या पाण्यामुळे मराठवाडा आणि अहिल्यानगरमधील नागरिकांना त्यांची तहान भागणार आहे, त्यांचा पाण्याचा प्रश्न देखील मिटणार आहे। त्यामुळे संपूर्ण परिसर नाशिक जिल्हा, मराठवाडा आणि अहिल्यानगर भागाला सुजलाम सुफलाम करणारी ही गोदावरी प्रवाहित झालेली आहे, दुथडी भरून वाहत आहे। जर पावसाचा जोर आणखी वाढला तर गोदावरी नदीच्या पात्रामध्ये आणखी मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग केला जाईल आणि पाण्याचा प्रवाह हा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।